नमस्कार, रुचकर रसोईमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी आणले कोलंबी. आज आपण कोलंबीचं बघणार आहोत प्रॉन्स कोळीवाडा. तर मी कोलंबी व्यवस्थित वॉश करून घेते. कोलंबी छान वॉश करून घेतली आहे. त्याचे मी दोरे वगैरे पण काढून घेतलेत व्यवस्थित. आता आपण मॅरिनेशन करूया. तर मॅरिनेशनसाठी मी अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि अर्धा लिंबू पिळून घेतला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपल्याला मिक्स करून 15 ते 20 मिनिटं आपण असंच ठेवूया. त्याच्यासाठी आपण एक ग्रीन पेस्ट तयार करणार आहोत मॅरिनेशनसाठी. तोपर्यंत हे आपले मॅरिनेशन होत आहेत. आता ग्रीन पेस्ट करण्यासाठी थोडी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं पाणी टाकून आता ही मी पेस्ट तयार करून घेते. अशा प्रकारे आपली हिरवी पेस्ट तयार झाली आहे. आता ही मी प्रॉन्समध्ये ॲड करते. हे हिरवी पेस्ट ॲड करूया. ह्याला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यात आपण बाकीचे मसाले ॲड करूया. लाल तिखट 1 चमचा, म्हणजे 1.5 चमचा टाकते मी. त्याच्यानंतर 1 चमचा धणा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हळद आपण मॅरिनेशनमध्ये टाकली आहे. आणि कलरसाठी तुम्ही काश्मीरी लाल मिरची टाकू शकता. मी टाकलेली नाही आहे, यात मी कोणत्याही कलरचा वापर करत नाही आहे. त्याच्यासोबत आता आपण, तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर टाकू शकता. मी चाट मसाला टाकते अर्धा चमचा. त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर अर्धा चमचा. हे पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दोन चमचे बेसन आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 अंड. लाल तिखट मला कमी वाटत होतं, त्यामुळे मी थोडं अजून टाकलंय लाल तिखट. तुम्ही तुमच्या म्हणजे तिखट कसं खाणार आहात त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता हे मी व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपलं सर्व मिक्स करून झालंय. आता आपण फ्रायची तयारी करूया. तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलंय. आता यात मी गॅस पण स्लो केलाय, कारण गॅस फास्ट केला तर मग पूर्ण जो आपला मसाला आहे तो पूर्ण खाली लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे मी व्यवस्थित ह्याला कोट करून डायरेक्ट तेलात नाही टाकायचं, थोडं आपण परत सोडायचं. आणि एकत्र खूप टाकायचं नाही आहे, तर फ्राय व्हायला पण वेळ लागतो आणि ते फ्राय व्यवस्थित होत नाहीत. हे आपल्याला व्यवस्थित स्लो गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचं. आता मी फ्राय करायला टाकले. आता एकदम हॉटेल सारखे टेस्ट येण्यासाठी मी त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे आणि कढीपत्त्याची पानं. त्याच्याने एक वेगळा छान फ्लेवर पण येतो आणि टेस्टला पण खूप छान लागतात. आता आपले प्रॉन्स व्यवस्थित फ्राय झालेत. कोटिंग बघा अजिबात निघाली नाहीये. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता मी बाकीचे प्रॉन्स पण व्यवस्थित फ्राय करून घेते. सर्व प्रॉन्स फ्राय करून झालेत. आता मी चाट मसाला वरून स्प्रिंकल करते आणि हे खाण्यासाठी रेडी आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.